नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागाअंतर्गत चौकीदार पदासाठी 416 जागांसाठी काल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. परंतु आदिवासी विकास विभागाची जाहिरात असूनही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रकल्प याच्यामध्ये ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारची एकही जागा नसल्यामुळे तीव्र असा निषेध केला जात आहे. या जाहिरातीबद्दल अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून या जाहिरातीचा निषेध करून ही जाहिरात तात्काळ रद्द करून जाहिरात पुन्हा एकदा नव्याने प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. आता याच्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, की याच्यामध्ये ही जाहिरात या जाहिरातीला स्थगिती येईल का? तर येईल की नाही डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि या पदभरतीसाठी आपण स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे. त्याच्यावरती संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. त्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता ही एक गोष्ट याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आता ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ती जेवढे पण आदिवासी विकास विभागाचे एकात्मिक प्रकल्प आहेत ना, ऑफिसेस आहेत, त्यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आपल्या महाराष्ट्राचे एकूण किती 29 प्रकल्प आहेत, प्रकल्प ऑफिस आहेत ना, त्यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आहे. त्यांच्यानुसार या जागा इथे तुम्ही बघू शकता. संपूर्ण जाहिरात आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. हे डिपार्टमेंट जे आहे आदिवासी विकास विभागाचं डिपार्टमेंट आहे आणि त्याच्यामध्येच कोणत्याही प्रकारची आदिवासींची एकही जागा नसल्यामुळे सर्वांकडून या ठिकाणी सर्व जिल्ह्यांमधून सर्व आदिवासी समाजाकडून संपूर्ण याचा तीव्र निषेध केला जात आहे आणि त्यांचं हे पूर्णपणे बरोबर आहे. त्यांचं म्हणणं आहे की तात्काळ जाहिरात रद्द करा आणि खऱ्या हकदारांना न्याय द्या. संपूर्ण याच्यामध्ये विविध ठिकाणांहून तुम्हाला याच्यामध्ये विरोध केलेला तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि लवकरच याच्यावरती काय तो निर्णय केला जाणार आहे. नाहीतर याच्यावरती तीव्र असे आंदोलन तयार होण्याची शक्यता आहे आणि या जाहिरातीमध्ये या ठिकाणी स्थगिती येण्याची देखील शक्यता आहे. आता लगेच विद्यार्थी मित्रांना सांगण्याचा माझा एकच मुद्दा आहे, की लगेच तुम्ही फॉर्म भरू नका. आज तारीख आहे 28, तर तुम्ही येत्या आता 18 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरणार आहात. तर माझं वैयक्तिक मत आहे, तुम्ही येत्या 5 ते 7 दिवस फॉर्म लगेच भरू नका. नंतर तुम्ही फॉर्म भरणे गरजेचं आहे. आता तीव्र असा निषेध असा केला जात आहे, की आदिवासी विकास विभागाचे एकूण जे 25 मंत्री आहेत ते झोपले आहेत का? अशा पद्धतीने त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे आणि विविध ठिकाणाहून याच्यामध्ये आंदोलने होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये जर बघितलं एसटी कॅटेगरीची 18 ते 20 पदे याच्यामध्ये द्यायला पाहिजे होती, परंतु एकही पद एसटी कॅटेगरीची म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले नाही आणि याच्यामध्ये संपूर्ण आदिवासी विकास विभागावरती निषेध करण्यात येत आहे. काहींचं जर असं म्हणणं आहे, की हा आदिवासी विकास विभाग नसून आदिवासी अन्याय विभाग आहे, असं देखील याच्यामध्ये म्हटलं जात आहे. त्याच्यामुळे लवकरच सर्वीकडे या जाहिरातीबद्दल माहिती पसरणार आहे आणि आंदोलन होण्याची शक्यता आहे. आता शेवटचा मुद्दा आहे, की याच्यामध्ये स्थगिती येईल की नाही, हे कोणीही सध्या सांगू शकत नाही. आता सर्वीकडे वेगवेगळे निवेदन दिले जातील. आंदोलन जर होणार असेल, तर त्याची परमिशन वगैरे घेतली जाईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकमध्ये हे आंदोलन होण्याची शक्यता आहे. सरकारने याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि सर्व आदिवासी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन याचा संपूर्ण विरोध केला पाहिजे. जाहिरात रद्द केली पाहिजे आणि नव्याने आदिवासी म्हणजे एसटी कॅटेगरीचा आरक्षणीय जागा याच्यामध्ये ऍड करून पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनही ऑन करा आणि या पदभरतीसाठी आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येत आहे.